राष्ट्रवादीच्या चिन्हाची ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपला दावा मजबूत करण्यासाठी शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर स्वतः स्थापन केलेला पक्ष आहे शरद पवार यांनी आणि या पक्षावरचा आपला दावा मजबूत आहे हे सांगण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीतली ही चिन्हाची लढाई सुरू होते आणि पहिल्याच दिवशी म्हणजे ही सुनावणीची पहिली तारीख आहे. पहिल्याच दिवशी शरद पवार हे स्वतः निवडणूक आयोगाच्या दारामध्ये आलेले आहेत. जितेंद्र आव्हाड दिसत आहेत आपल्याला, वंदना चव्हाण आहेत आणि हे सगळे नेते जे आहेत ते आता आतमध्ये जाताना दिसत आहेत. बघावं लागेल की निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे तो नेमका काय येतोय, कारण मागच्या वर्षी आपण बघितलेलं होतं, संपूर्ण महाराष्ट्रानं खरं तर बघितलेलं होतं की जी लढाई झाली त्याच्यानंतर निर्णय जो आहे तो आलेला होता आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाचं हे कार्यालय आहे. शरद पवार गाडीतून उतरलेले आहेत आणि शरद पवार आता आतमध्ये चाललेले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोबत वंदना चव्हाण आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, हे सगळे नेते जे आहेत या निवडणूक आयोगाच्या चिन्हाच्या लढाईसाठी दाखल होत आहेत. खरं तर नाट्यमय प्रसंग आहे. निवडणूक आयोगामध्ये स्वतः शरद पवारांनी उपस्थित होण्याची तशी आवश्यकता नव्हती, मॅन्डेटरी नाहीये हे, पण तरी देखील एक नैतिक दबाव किंवा आपला पक्ष आहे आणि आपल्या पक्षावरचा आपल्या चिन्हावरचा दावा मजबूत करण्यासाठी स्वतः शरद पवार हे निवडणूक आयोगाच्या दारामध्ये पोहोचलेले आहेत. सुनावणीचा हा पहिलाच दिवस आहे. त्यांच्याकडून अभिषेक मनु सिंघवी हे ज्येष्ठ वकील युक्तिवाद करणार आहेत. वकिलांच्या युक्तिवादासोबतच जेव्हा चिन्हावरचे दावे होतील तेव्हा स्वतः शरद पवार या निवडणूक आयोगाच्या कोर्टरूम मध्ये उपस्थित असतील. खरं तर दावा जो आहे या पक्षावरचा तो अजित पवार गटाचा आहे, त्यामुळे पहिलं आर्ग्युमेंट जे आहे ते अजित पवार गटाकडनं होताना दिसेल आणि त्याच्यानंतर जो त्याला प्रत्युत्तर द्यायचं आहे ते शरद पवार गटाकडनं होणार आहे. या पार्श्वभूमीवरती आज निवडणूक आयोगामध्ये सुनावणीचा पहिला दिवस आहे आणि शरद पवार दाखल झालेले आहेत. याच्या आधी जर आपण बघितलं तर समाजवादी पक्षामध्ये जेव्हा चिन्हाचा वाद सुरू होता तेव्हा मुलायम सिंग यादव यांना सुद्धा निवडणूक आयोगामध्ये म्हणजे ते स्वतः आलेले होते. अर्थात तो निकाल त्यांच्या विरोधात गेलेला होता, पण या वयामध्ये मुलायम सिंग निवडणूक आयोगामध्ये येणं याची खूप चर्चा झालेली होती. कदाचित तशाच पद्धतीची चर्चा, एक नॅरेटिव्ह जे आहे ते हवं असल्यामुळे स्वतः शरद पवार या ठिकाणी स्वतः निवडणूक आयोगामध्ये आपल्याला येताना दिसत आहेत. नक्कीच प्रशांत, जसं तू सांगतोस शरद पवार स्वतः दाखल झाले, काही प्रमुख नेते देखील दाखल झालेत आणि थोड्याच वेळात शरद पवार गटाकडनं अभिषेक मनु सिंघवी जे आहेत ते बाजू मांडताना आपल्याला दिसतील. प्रशांत, आज जसं आपण म्हणतोय की पहिलाच दिवस आहे आणि जसं तू सांगितलंस की अजित पवार गट पहिले आपले बाजू मांडेल, आज प्रामुख्याने कोणते मुद्दे येतील चर्चेला किंवा आर्ग्युमेंट काउंटर आर्ग्युमेंटला? आजचे नेमका अजेंडा काय असेल? मुळामध्ये जर पहिलं आर्ग्युमेंट अजित पवार गटाचं असेल तर साहजिकच ते असं म्हणतील की या संपूर्ण